मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्व्यापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रेश्वर राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठानं बोलू लागली, दास दासीवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं. राणीला भेटावं, मागच्या जन्माची आठवण करून द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करीत. त्या दोघांना 7 मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र आली, हाती काठी घेतली, आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कुणी घरी? घालेल का कुणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काम काय काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली. हळू आवाजातच, तशात खोकलाही येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आली, इथं राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील, उंदून बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला. थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळलीये, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती ती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं ते केलं. आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसलीये, पण देवीची आठवणही नाही तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे. गोरगरिबांना कशाला विचारील ती? थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारी, तिला कोण विचारते? ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला, उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले, म्हणाली, मला सांगाल का ते व्रत? मी करीन ते नेमानं. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार. तोच माडीवर एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आलीनी कळवळून म्हणाली, आजी रागू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार. तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाहीत का तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले. कपाळावर आठव म्हटल्यानी तडक ती निघून गेली. परत पुढं दासीने लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालीने लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालधर नावाच्या राजपुत्राशी शांबालीचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुख समाधानानं चालू लागला. पण भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं, पण करणार काय? एक दिवस चिंतेनं उगवत होता, तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढीत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला, शवशुरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला. जावायला तसं सुचलं. भद्रश्रवा मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला. जावायला नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता. तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळशे. सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला. ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वनवा भडकत होता. सूरचंद्रिकेला एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत. दुसरं करणार काय? एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरीवर बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसलीये, खूप दमलेली दिसलीये, तिला आणायला पाठवा कुणीतरी. शांबालीनं रथ बोलवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबालीनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्यामध्ये अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. शांबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. शांबालीला उपासच होता. तो ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपास करीत होती, सर्व दुःख दूर व्हावी म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोहोचवायला शांबाला बरोबर गेली होती.
4 दिवस राहून शांबाला परत निघाली. मालधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला, त्यात मीठ भरलं व तो नौकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेराहून काय आणलं? शांबालीनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधरानं झाकण काढलं. आत काय दिसलं? त्याला मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं, तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं, पण आज शांबालेच्या सांगण्यातली गोमराजानं हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे, मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो, त्याचं रक्षण करतो, कामात कसूर झाली तर प्राणापरणही करतो. मालधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती. मालधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवांचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजाई सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावत. मालधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राजावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालधरांच्या सैनिकाचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालधराचे सैनिक अधिक ईर्षेनं पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडसा पाडला होता. मालधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालधराला व शांबाला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती, ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्राचा साठाही होता. मालधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली, देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टानाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालधरानं भद्रश्रवांचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली की राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाने 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते, तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्य. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पुन्हा थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते. अशी ही साठा उताराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उतारात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं हीच प्रार्थना. श्री महालक्ष्मी देवी नमः.